आता हे भक्तिशक्ती हॉटेलवर इथं काय काय उपलब्ध आहे सेवा ते सांगायचं आणि पुन्हा बरं. नमस्कार. आता आपण बीड परळी राज्य मार्गावर आहोत आणि या राज्य मार्गावर भक्तिशक्ती हॉटेल आहे. सुसेन महाराज नाईकवाडे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार शिवव्याख्याते आहेत आणि त्यांनी हे भक्तिशक्ती हॉटेल टाकलेलं आहे. सांप्रदायिक लोकांची एक सात्विक आहार मिळावा या उद्देशाने यांनी हॉटेल टाकलेलं आहे. आणि या हॉटेलवर इथं पाहू शकतो आपण कशा पद्धतीची सोय करण्यात आलेली. पुढच्या बाजूला इथं निसर्गरम्य वातावरण पलीकडून झाडं हिरवेगार आणि बैठक व्यवस्था. इथं एका वेळेला 50 लोक वन टाइम जेवतील अशा पद्धतीची इथं सोय करण्यात आलेली आहे हॉटेलवर. ही भोजनाची सोय आहे. या बाजूला इकडं किचन रूम आहे, इकडं पुढचं काउंटर आहे आणि इथं राहायची सुद्धा सोय आहे, म्हणजे निवासाची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलेली. एसी हॉल आहेत. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या हॉटेलवर जे काही हॉल आहे फंक्शन हॉल, त्या हॉलला आपल्याला भेट द्यायची. इथं आपल्यासोबत महाराज आहेत. महाराज या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेत असतात. ही बसायची सोय आहे. हे बघा कशी सुंदर सोय करण्यात आलेली. पाठीमागे आपण जाऊ, इथं महाराजांचं हे बसायची जागा, इथं खुर्ची. आणि या ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर असते. तर आपण महाराजाकडून थोडस जाणून घ्यायचंय. महाराज जय हरी. भक्तिशक्ती हॉटेल जे आपण सुरू केलेलं आहे गेल्या वर्षीपासून, भक्तिशक्ती हॉटेल म्हणजे नाव भक्तिशक्ती का दिलं हा पहिला प्रश्न आहे. आणि भक्ती आणि शक्ती या दोन्हीला जुळणाऱ्या गोष्टी हॉटेलवर कशा? शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोणतं? तुकोबरायच. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या नावानं शक्ती, तुकोबरायांच्या नावानं भक्ती. आणि भक्तिशक्ती हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच नाव परिचित आहे. त्या अनुषंगानं मी शिवाजी महाराज तुकोबराय रोजच मांडतो, रोज व्यक्त होतो या विषयावर, म्हणून ते भक्तिशक्ती नाव मला सुचलं. आणि आता याच हॉटेलला आपलं भाषणाचं प्रशिक्षण असताना वेगवेगळ्या मिटिंग पण असतात. तर थोडंसं आपण ते राहण्याची सोय पण आहे, लॉजिंगची, ते पण पाहूया. आणि पाठीमागं मोठा हॉल केलाय. म्हणजे पाठीमागं आता हे छोटा हॉल होता, वेगवेगळे हॉल. इथं मीटिंग काय कार्यक्रम घेतात? इथं एक 50 लोकांपर्यंत 60 लोकांपर्यंत जी मिटिंग असेल तर इथं. आणि आता जो पाठीमागं मोठा हॉल झालाय तिथं 500 लोकांपर्यंतचा कार्यक्रम आपण पाठीमागं असं म्हणजे 2-3 हॉल जाणारच. आपण पाठीमागं जाऊया. राहण्याची सोय, या ज्या खोल्या आहेत या दोन लॉजिंगसाठी, इथं म्हणजे राहण्याची सोय आपल्या प्रशिक्षण आलेल्या लोकांसाठी पण आणि वेगवेगळे यात्रेकरू आहेत त्यांच्यासाठी पण राहण्याची सोय म्हणून आपण हे लॉजिंग. आता लोक राहिले म्हणजे रूम रिकाम्या नाही आहेत, त्या रूम गेलेल्या आहेत गेस्टला. आपण आता असं पाठीमागं जाऊया. लॉन आहे, हळूहळू इथं लहान लेकरांना खेळण्याची सोय करतो. इथं इथं फॅमिलीसाठी बसणे, फॅमिली रूम आहे त्या जेवणाच्या. आणि आता पाठीमागे जाऊ आपण इथं लॉन. हा इथं आता वेगवेगळ्या खेळण्या आणूया आपण लेकरांना खेळण्यासाठी. म्हणजे वडवणी तेलगाव परिसरातील लोकांना असं मोकळ्या हवेत कुठं जायचं निवांत जेवायला, तर ही जागा आपण आता हळूहळू डेव्हलप करतोय. मस्त हिरवळ लॉन केलेलं आहे आणि हे डेव्हलप करतोय आपण हळूहळू. आता हा तो हॉल आहे मोठा, तिथं आपण 500 लोकांचा कार्यक्रम एकदाच हॉटेलला आपण तो घेऊ. म्हणजे एकाच ठिकाणी साऊंड सिस्टम, हॉल, जेवण सगळं एका ठिकाणी. आता वेगवेगळं काही करण्याची गरज नाही. म्हणजे बघा ना, छोटा 400-200 लोकांचा जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यासाठी आचारी लावा, त्यासाठी पाणी भरा, त्यासाठी वेगवेगळी सोय करा, ताटा आणा, अमुक आणा, तमुक आणा, सगळी सोय. इथं हॉलला कार्यक्रम आपण हॉटेललाच कार्यक्रम घेणार आहे. म्हणजे आता हॉटेलला कार्यक्रम घेणं हे फ्लॅट पुणे मुंबईकडे आहे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, पण तालुक्यात ग्रामीण भागात अजून ते आलेलं नाही. पण आपण ती सुरुवात करतोय. ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा हॉटेललाच जाऊन सगळा कार्यक्रम एकदा हॉटेललाच गुता देऊन कार्यक्रमाचा आनंद घेणे. कारण कार्यक्रम करणाऱ्या माणसाला धावपळ इतकी असते की कार्यक्रमाचा आनंदच घेता येत नाही. तर त्या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा आणि सगळं काही साऊंड सिस्टीम पासून जेवणापासून सगळे कामं ते हॉटेल मॅनेजमेंट पाहिल अशा पद्धतीचं नियोजन इथं आहे. आणि स्वस्तात मस्त देतो आम्ही ते योग्य दरामध्ये. आपण हॉल दाखवूया किती लोकांचा आहे तर. इथं महाराज इथं आता एकंदरीत एवढा मोठा परिसर आहे हा. म्हणजे पार्किंगची सुद्धा भरपूर जागा आहे इथं. म्हणजे
कितीही गाड्या आल्या तर गाड्या लावायची काय अडचण नाही. आणि झाडं आहेत इथं, हिरवेगार झाडं, परिसर निसर्गरम्य आहे. आणि अशा या ठिकाणी कोणकोणते आपण कार्यक्रम लोक घेऊ शकतात ह्या हॉलचा माध्यमातून लोकांना, म्हणजे साखरपुडा, बर्थडे, वेगवेगळ्या मीटिंग, टिळा इत्यादी कार्यक्रम अशा या हॉलमध्ये आपण घेऊ शकतो. पार्किंगची मोठी सुविधा आहे, प्रशस्त जागा आहे आणि साखरपुडा, टिळा, बर्थडे, छोट्या मीटिंग हे सर्व या ठिकाणी घेणार आहेत. असा हॉल आता तयार झाला. साऊंड सिस्टीम सहित सगळं या हॉलमध्ये असणार आहे. आणि हा हॉल आहे, आपण ते पाहू शकतो. हा हॉल इथं आमचं प्रशिक्षणाचं जे सुरू आहे, इथं ट्रेनिंग चालू आहे. इथं हॉलमध्ये. आणि तुम्ही बघता इथं ह्या हॉलमध्ये गरमी होत नाही. या हॉलमध्ये अजिबात गरमी होत नाही. म्हणजे का गरमी होत नाही? ते फायबरचा पत्रा आहे. पाऊस आला तर जास्त वाजत नाही आपल्या पत्र्यासारखा आणि जास्त गरमी होत नाही. बघा तिकडून इकडे आलो, इथं आल्यानंतर गार, असं शांत आहे आणि सहज सगळ्यांना सोपा उपलब्ध होणारा हा हॉल आता वरुणी तालुक्यातील लोकांच्या सेवेसाठी आपण ओपन केलेला आहे. इथं स्टेज आहे, इथं किती खुर्च्या बसू शकतात, किती लोकांची सोय होऊ शकते? 400 लोकांची सोय इथं होते. 400 लोक बसतील म्हणजे 400-500 लोकांच्या आतला कार्यक्रम, जे छोटे कार्यक्रम आहेत ते आपण थेट हॉटेललाच करू शकतो आणि तेवढाच खर्च येतो. तुम्हाला आचारी लावल्यापासून सगळा जर खर्च काढला तुम्ही, तेवढ्याच खर्चामध्ये तुम्ही डोक्याला न हेडॅक घेता सगळा कार्यक्रम गुत्ता देऊन टाकायचा. कार्यक्रमाचा आनंद सगळं जेवणापासून, साऊंड सिस्टीम पासून, पाण्यापासून काहीच आणायची गरज नाही. छोटं जर लग्न असेल 400-200 लोकांचं, ते सुद्धा इथं होतं. आणि हळूहळू आपण ते मोठं करण्यात आता निश्चित प्रयत्न करणार आहे. एक एक गोष्ट पुढे करत राहणार आहे. भविष्यामध्ये एवढी मोठी जागा इथं, 1-2 एकर जागा इथं पटांगण आहे, तर या पटांगणामध्ये मंगल कार्यालयाचं नियोजन होऊ शकतं. हा, तेच विचार आहे करण्याचा. म्हणजे भविष्यात जी प्लॅनिंग आहे ती तर मंगल कार्यालयाचीच आहे आणि त्याचं काम मी आता लगेच येत्या पावसाळ्यात मी ते कामच चालू करणार आहे. लोकांना आता हे जे हॉल इथं उपलब्ध करायचं, इथं वाढदिवस करायचा असेल, मुंकुटळ्याचा कार्यक्रम करायचा असेल किंवा काही बैठक घ्यायची असेल, राजकीय पुढाऱ्यांची बैठक, आता राजकीय लोकांच्या हमेशा बैठक होतात, संघटनेच्या बैठक होतात, त्यांना भोजनाची त्याचं नियोजन लागतंच. असे लोक तुमच्या संग संपर्क करू शकतात का? हा, इथं राजकीय क्षेत्रातले असू द्या, धार्मिक क्षेत्रातला असू द्या, टिळा असू द्या, वैयक्तिक असू द्या, सांप्रदायिक असू द्या, सगळ्या लोकांसाठी इथं अतिशय सुसज्ज अशा पद्धतीचा हॉल आम्ही तो बनवलेला आहे. तुमचा आवाज खणकणार नाही याची पण आम्ही काळजी घेतलेली आहे, साऊंड सिस्टीम जरी लावली तरी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरमी होणार नाही. आणि ओपन कार्यक्रमाला आपण तिथं आता लगेच लॉन पण तिथं करतोय, तिथं पण स्टेज करतोय, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने. आता मागाशी दाखवला तो 50 लोकांचा वेगळा हॉल, हा आहे तो 300-400 लोकांचा हॉल. आता आणखी वरती आम्ही काम सुरू करतोय थोड्या वेळातच. तिथं सुद्धा एक वेगळा एसी हॉल आम्ही बनवतोय. म्हणजे वेगवेगळे फंक्शन हॉल एकाच ठिकाणी ऍट अ टाइम 2-2, 3-3 कार्यक्रम आम्ही इथं स्वीकारणार आहोत, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतोय. आणि पाठीमागं मोकळी जागा भरपूर आहे, स्वतःच शेत आहे. इथं आम्ही आता मंगल कार्यालयाचे काम सुद्धा लवकरच सुरू करतोय. म्हणजे मंगल कार्यालय जरी लग्नाची मोठी तारीख असेल तरी आम्ही छोटा कार्यक्रम इकडे वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे एवढा एरिया मोठा असल्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम एकाच ठिकाणी आणि ते योग्य त्या नियोजनात होतील. आणि कार्यक्रम घेणाऱ्याला कुठलाही त्रास न घेता त्यांना कार्यक्रमाचाच आनंद घ्यायचा. बाकी सगळं मॅनेजमेंट आम्ही हॉटेलवाले पाहून घेऊ, अशा पद्धतीचं नियोजन मॅनेजमेंट सगळं आम्ही करणार आहे. त्यांनी फक्त कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. लोकांना संपर्क साधायचा असेल त्यांनी कुणासोबत साधला पाहिजे, त्याचा काही मोबाईल नंबर जाहीर करता येईल का? नाही, इथं मोबाईल सगळ्यांना माहिती आहे. आमचे बंधू ईश्वर नाईकवाडे हे सगळे इथलं बघतेत आणि माझे वडील दादा हे सगळं बघतेत. वडणी तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे. 8605902727 वडिलाचा नंबर आणि दुसरा ईश्वरचा नंबर माझ्या लक्षात नाही. ईश्वर सोबत संपर्क, ईश्वर हिवरगावांचा सरपंच आहे, हे तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे. तो कमी वयाचा होता आणि त्यामुळे त्याचाही नंबर आहे. ईश्वर नाईकवाडे हे माझे छोटे भाऊ आहे, त्यामुळे ते सगळं मॅनेजमेंट ते पाहतात. मी सुदैवानं पुण्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुण्याला राहतो. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2-3 दिवस इथं प्रशिक्षणाला येतो. आपलं हे प्रशिक्षणच चालू आहे आता आणि हे सगळे लोक आलेले आहेत. पण आता कार्यक्रम छोटे मोठे इथं घेणार आहेत, स्वीकारणार आहेत आणि तो हॉल चालू झाला हे मात्र सगळ्यांना आवाहन करणार आहे की अतिशय माफक दरामध्ये गोरगरीब लोकांना परवडल या भावनेतून हा छोटासा हॉल इथं निर्माण केलेला आहे. बघा, महाराजांनी ही भक्तिशक्ती हॉटेल जे टाकलेलं आहे ते हॉटेलची आपण माहिती घेतली, हॉटेलच्या परिसरातलं तिथला हॉल पाहिला.
तिथल्या सुविधा पाहिल्या आणि आपण आता या हॉलमध्ये आलेलो आहोत. या हॉलचं आपण एकंदरीत पाहिलं तर एकदम इथं गार वाटायला लागले. म्हणजे पत्राचा हॉल आहे, पण ते पत्र वेगळ्या पद्धतीचे आहेत. इथं गरमी होत नाही, इथं गारवा आहे आणि मस्तपैकी स्टेज बनवलेला आहे. हो. आणि विशेष म्हणजे बघा, आज आता टाइम मला वाटतं 1 वाजायला लागला असं. दुपारची वेळ आहे, चैत्र महिना आहे आणि चैत्र महिन्यातल्या दुपारचे 1 वाजता सुद्धा फॅन बंद आहेत. म्हणजे इथं गार वाटायला लागले. म्हणजे याचा एकंदरीत असा अभ्यास करायचा आपण की या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. याचा फायदा नक्कीच वडवणी तालुका, शेजारी धारूर तालुका असेल, माजलगाव तालुका असेल किंवा बीड जिल्ह्यातले ज्यांना ज्यांना या ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम करायचे असतील, वाढदिवस लग्नाचे असतील, मुंगुटिळ्याचा कार्यक्रम असेल, राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका असतील किंवा बचत गटाचे कार्यक्रम, जे काही कार्यक्रम छोटे मोठे इथं करायचे असतील त्यांनी महाराजांसोबत इथं संपर्क साधावा किंवा महाराजाचे बंधू ईश्वर नाईकवाडे आणि दादा यांच्यासोबत संपर्क साधावा. योग्य दरात, योग्य सुविधा आणि लोकांना सेवा घडावी हा उद्देशाने इथं खरं हे केलं. कारण ही जागा त्यांची स्वतःचं शेत आहे, त्याच्यामुळं त्यांचा खूप मोठा खर्च इथं वाचलेला आहे. फक्त बांधकामाचा खर्च, जागेचा खर्च नाही, शेत असल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांना कमी दरामध्ये द्यायला परवडते. त्यांच्या या हॉलचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि या माध्यमातून जे काही कार्य असतील आपापले छोटे मोठे ते कार्य पार पाडावेत अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गदर न्यूज साठी मी अशोक निपटे, हिवरगावान भक्तिशक्ती हॉटेल.